मित्रांनो, मी शिव ट्रेडर्स आय एम वॉकिंग द बॅकवर्ड चॅनल. तर बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला 8वा आणि आपण भरपूर 6-7 व्हिडिओ अपलोड केलेले जे की पूर्णपणे बेसिक टू ॲडव्हान्स त्यामध्ये मी कोर कन्सेप्ट क्लिअर केला आहे. जसं की ICDच्या व्हॉल्यूम काय असतो, त्यानंतर चॉस लाईन काय असते, IDM लाईन काय असते, त्यानंतर लिक्विडिटी काय असते, अशा भरपूर गोष्टी आपण कव्हर केल्या आहे. ज्यांनी तो व्हिडिओ नसेल बघितला तर बघून घ्या. आज मी प्रॅक्टिकली तुम्हाला इथं काही मार्केटचं ॲनालिसिस करून दाखवेल की मार्केट कशा प्रकारे वर्क करतं. म्हणजे आपण ज्या कन्सेप्ट लर्न करतो आहे त्या बेसिकली ॲक्च्युली वर्क करता का नाही करता ते आपण इथं बघू. आणि ते तुम्हाला मी इथं प्रॅक्टिकली लाईव्ह करून दाखवेल की कशा प्रकारे वर्क करतं म्हणून. तर बघा, आता मार्केटमध्ये आपण बघितलं आहे की हा जो पॅटर्न आहे हा कोणत्या प्रकारचा पॅटर्न आपला हा बेअरिश पॅटर्न आहे. म्हणजे मार्केट हा आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळते. आणि जे आपला ही लाईन असते याला काय म्हणतात, लोअर लाईन. ओके. आणि नंतर हा लोअर आहे, त्याच्यानंतर हा लोअर लाईन, त्याच्यानंतर हा लोअर आहे, त्याच्यानंतर हा लोअर लाईन, त्याच्यानंतर हा लोअर आहे. आणि हा जो बेसिकली IDM मार्केट क्रिएट करतो, ही जी लाईन आहे याला IDM म्हणतात. ही जी लाईन आहे हिला IDM म्हणतात. ओके. म्हणजे जसं IDM कवर होतो मार्केट हा लोअर लो क्रिएट करतो आणि देन लोअर हाय क्रिएट करतो आणि नंतर परत मार्केट हा लोअर लो क्रिएट करतो आणि जसा एक IDM तयार होतो आणि त्याच्यानंतर मार्केट हा तर ही काय आहे, IDM लाईन आहे. ओके, IDM लाईन आहे. आणि IDM लाईनला मार्केट रिटेस्ट करून हा लोअर लो क्रिएट करतो आणि त्याच्यानंतर हा आपला लोअर हाय इथं बघायला मिळतो. तर मार्केट जे ती इथून आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळायला पाहिजे होतं, जे की मार्केट हे आपल्याला अप साईडला इथं बुलिश बघायला मिळते. असं डाऊन साईडला मार्केट बघायला मिळालं असतं आपल्याला जर कधी मार्केटचा जो पॅटर्न आहे तो कंटिन्यू मार्केटला ठेवायचा असता तर. बट इथं काय झालं आहे, इथं तुम्ही बघू शकतात की मार्केटने जी आपली चॉस लाईन आहे याला म्हणतात चेंज ऑफ द कॅरेक्टर. म्हणजे मार्केटमध्ये इथनं जो चेंज आला आहे, मार्केटची जी डायरेक्शन आहे ती इथनं चेंज होणार आहे. ओके. आणि मार्केट हे आपल्याला अपसाईडला मुवमेंटला बघू शकतो. कारण रिझन काय की आपण बघितले जो लोअर आहे हा मार्केटने इथं ब्रेकआउट केला आहे आणि मार्केटनं हा पॉईंट लोअर हायच्या वरती इथं आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि त्याच्यानंतर जी आपली IDM लाईन आहे त्याला पण मार्केटनं ब्रेकआउट केलं आहे, तर ते मार्केट करतंच. त्याच्यानंतर इथं आपली आता चॉस लाईन आपण इथं ड्रॉ करतो की ही एक सिम्पल चॉस लाईन झाली. आता ही चॉस लाईन झाली. ओके. म्हणजे चेंज ऑफ द कॅरेक्टर, म्हणजे इथनं पण मार्केटमध्ये काय झालं आहे, चेंज येतो आहे. तर मग आपण टार्गेट सेट करू शकतो की इथपर्यंत एक टार्गेट सेट करू शकतो, त्याच्यानंतर इथपर्यंत एक टार्गेट सेट करू शकतो. आता मी इथपर्यंत एक टार्गेट सेट करतो आणि हे आपण ॲनालिसिस करून ठेवूया. मार्केट आपल्याला बघायला मिळेल की मार्केट हा आपल्याला कुठपर्यंत आपल्याला वरती जायला बघू शकतो. तर बघा, इथपर्यंत मी स्टॉप लॉस लावला आणि आपण टार्गेट ठेवू इथपर्यंत. ओके. तर हे झालं आपलं ॲनालिसिस की मार्केटमध्ये इथनं चेंज येऊ शकतं. तर आपण आता वेट करू की मार्केटमध्ये काय ॲक्च्युली जसं आपण ॲनालिसिस केलं तसं मार्केटमध्ये घडतं नाही घडतं ते बघू. तर बघू शकता मित्रांनो, जे आपण इथं टार्गेट सेट केलं होतं आणि त्याच्यानंतर आपण इथं कशाप्रकारे चॉस लाईन चेंज ऑफ द कॅरेक्टर ड्रॉ केली होती. त्यानंतर आपण हे कशाप्रकारे पॉईंट क्लिअर केले होते, लो आणि लोअर आहे. आणि त्यानंतर आपण ॲनालिसिस केलं होतं आणि सेकंड डेला मार्केट काय झालं, डायरेक्ट आपण जी पोझिशन लावली होती त्याला मार्केटने डायरेक्ट गॅप ओपनिंग करून आपल्याला अप साईडला बघायला मिळालं आणि आपल्याला चांगल्या प्रकारे इथं प्रॉफिट आपला बुक झाला आहे, जो की आपण इथं कॅप्चर केला आहे. तर अशा प्रकारे आपण ज्या कन्सेप्ट लर्न करतो आहे त्या ॲक्च्युली ह्या प्रकारे वर्क करतात. त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात की कशाप्रकारे आपण ही चॉस लाईन आहे, IDM लाईन आहे, कशाप्रकारे वर्क करते ते. तर बघू शकता आपला 1:4 रेशो आपल्याला इथं कॅप्चर झाला आहे. तर अशा प्रकारे आपण
आपले जे सेटअप आहे ट्रेडिंग सेटअप, आणि ते ह्या प्रकारे आपण करू शकतो प्लॅन. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.